नमो बुद्धाय मित्रांनो, आजचा विषय खूपच गहन आहे आणि तुम्ही या विषयामध्ये रस घेतला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत आहे। तर चला तर मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करूया। तथागत बुद्ध सांगतात, एकाच दिव्याने हजारो दिवे प्रज्वलित केले जातील, त्याला काहीच सीमा नाही आणि तरीही त्याचे तेज तीळ मात्रही कमी होत नाही। अगदी त्याचप्रमाणे सुख वाटल्याने ते देखील कमी होत नाही, तर वाढत जाते। तर मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचे आहे की झोपेत, नशेत आणि ध्यानात काय फरक आहे। वरवर पाहिलं तर काहीच जास्त फरक दिसत नाही। झोपेत आपल्याला काहीच समजत नाही, तर नशेत आपल्याला शुद्ध नसते, भान नसते, म्हणजेच आपले आपल्यावर नियंत्रण राहत नाही। आणि ध्यानामध्ये आपण आपल्याला विसरून जात असतो। आपल्याकडे अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे आहेत तर खऱ्या, परंतु जवळ असून देखील आपणास त्याचे भान राहत नाही। ते केवळ एक रहस्य बनून आपल्यासोबत राहत असते। जसा जन्म आपला सर्वांचा होतो, परंतु त्या जन्मापासूनच आपण अज्ञात आहोत। जसा मृत्यू, आपल्या सर्वांचाच मृत्यू होणार आहे। जसे जीवन आपल्यासोबत आहे, तसेच मृत्यू देखील जन्मापासून आपल्यासोबतच आहे। आणि तरीही हे एक रहस्य आहे। आपलं स्वतःचं अस्तित्व हेच मुळी एक खूप मोठं रहस्य आहे। जे अस्तित्व घेऊन आपण या भूतलावर जगत असतोय, त्या अस्तित्वाबद्दल कसलीच तमा आपण बाळगत नाही। हे तर सोडाच, आपल्या सर्वात जवळ आपला श्वास असतो। आपण आपला श्वास देखील कधी जाणत नाही। आणि आपल्या सर्वात जवळ जर कोणी असेल तर ते आपण स्वतःच आहोत। आपण स्वतःला देखील नीटसे ओळखत नाही। आपण रोजच झोपतो, रोज उठतोही, पण तरीही आपण ना झोपेला जाणतो ना जागेपणाला। जागेपणी तर आपणास बरंच काही कळतं, पण झोपेचं काय? कधी आपण हा विचार केलाय? आपण रोजच झोपतो, परंतु आपल्याला झोप नक्की केव्हा लागली हे आपल्याला कळतंय का? का आपणास झोप येते म्हणजे आपण गायब होऊन जातो? ना कोणाशी नाते राहत, ना वैर, ना सुख, ना दुःख, ना भविष्याची चिंता, ना भूताची श्वापदाची भीती। सर्व काही शून्य होऊन जाते। आपण जे अस्तित्व या जगात निर्माण केलेलं आहे ते जसे पूर्ण समाप्त होऊन जाते आणि काहीच उरत नाही। इथे जे काही आहे ते आपल्या अस्तित्व असल्याने आहे, आणि अस्तित्व नाही तर काहीच नाही। आपण आहोत तर सर्व काही आहे, परंतु हे सर्व समजण्यास खूपच कठीण आहे। केवळ शब्दांनी समजणार नाही।
असणे आणि नसणे हे सर्वांनाच समान आहे. हे विश्व, हे जग, हे ब्रह्मांड सर्वांसाठी वेगवेगळं आहे. आणि हे वेगवेगळं असून देखील मनाच्या प्रथम स्तरावर आहे, ज्या स्तरावर आपण स्वतः जगत असतो. केवळ त्याच स्तरावर लागू होत असते. मनाचा हाच स्तर एकाच गोष्टीवर हजारो प्रकारचे अंतर निर्माण करू शकतो. आणि मनाचा हाच प्रथम स्तर म्हणजे आपण स्वतःच आहोत. मनाचे बाकीचे स्तर देखील आपल्या अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेत मदतनीस असतात, परंतु ते सक्रिय असून देखील आपल्यासमोर कधीच येत नाही. जसे झोप तर येतेच, पण तिचा अनुभव घेता येत नाही. ती तिचा खेळ करून जाते आणि आपणास तिची कसलीच अनुभूती होत नाही. आपणास काहीच कळत नाही. आपण केवळ झोपेच्या आधीची स्थिती व झोपेच्या नंतरची स्थिती अनुभवू शकतो, परंतु झोपेला नाही जाणत. मनाचा आणखीन एक स्तर आहे ज्याला आपण अंतर्मन किंवा अचेतन मन म्हणून ओळखतो. जेव्हा आपण खूप नशा करतो तेव्हा आपण ह्याच अंतर्मनाच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो. बाह्यमन म्हणजेच चेतन मन इथे कमजोर होऊन जाते, कारण त्याला याच अंतर्मनातून शक्ती मिळत असते. परंतु अचेतन मनाच्या दारात सर्व काही अधुरे राहून जाते. राग असतो, परंतु राग उत्पन्न करता येत नाही. प्रेम असतं, परंतु प्रेम व्यक्त करता येत नाही. आठवणी असतात, स्मरणं असतात, पण खूपशे पुसट असतात. भावना असतात, पण स्पष्ट नसतात. हे सर्व मनाच्या प्रथम स्तरावर म्हणजेच चेतन मनावर येऊनच संपूर्ण आकार घेत असतात. आणि तेव्हाच आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. परंतु जे नशा करतात त्यांचे चेतन मन सुप्त अवस्थेत जाते आणि ते अचेतन मनाच्या अस्पष्ट असणाऱ्या किंवा शक्तिहीन असणाऱ्या भावना व्यक्त करत असतात. आपण पाहतच असतो की एखादा नशेत असलेला माणूस कधी रडतो, कधी हसतो, अकस्मात जुन्या आठवणींमध्ये रममाण होतो, तर दुसऱ्याच क्षणी भविष्याची योजना बनवू लागतो. क्रोध नसतानाही कुणावरही हात उगारतो किंवा उगाचच माफी मागतो किंवा रडायला लागतो. आपण असे समजू शकता की मनाचे 3 भाग किंवा 3 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात माहीत आहे. तो आपण स्वतःच आहोत, म्हणजे मनाचा प्रथम स्तर आपलं बाह्यमन. दुसऱ्या दरवाजापासून आपण अनभिज्ञ आहोत किंवा तो आपल्याला सहजासहजी समजत नाही. हा दरवाजा म्हणजे मनाचा दुसरा स्तर, ज्याला आपण अंतर्मन किंवा अचेतन मन म्हणून संबोधतो. कधीकधी जास्त नशेत असलेले लोक या दरवाजाच्या उंबरठ्यावर जाऊन धडकतात, पण त्यांना काहीच कळत नाही. असंही समजू शकता की त्यांचे तिथे पोहोचणे व्यर्थ होऊन जाते. आणि तिसरा दरवाजा म्हणजे अचेतन मनाच्या किंवा
अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात अतिशय खोलात हा तिसरा दरवाजा स्थित आहे आणि तो नेहमीच बंद स्थितीत असतो. खरं तर आपण इथे झोपेबद्दल बोलत आहोत. झोप काय करते? तर झोप ही मनाच्या तिसऱ्या दरवाजाला खोलते आणि हे तेव्हाच घडते जेव्हा चेतन मनाची आणि अचेतन मनाची शक्ती नेहमीपेक्षा खूपच कमी झालेली असते, क्षीण झालेली असते. खरं तर या दोन्ही दरवाजांना काम करण्यासाठी पुरेशा शक्तीची म्हणजेच ऊर्जेची गरज असते. ऊर्जेविना किंवा शक्तीविना हे दोन्हीही दरवाजे व्यवस्थित काम करूच शकत नाहीत. म्हणून ते शक्तीविना किंवा ऊर्जेविना स्थिर होतात, शांत होतात, स्तब्ध होतात. दुसऱ्या दरवाजामध्ये राखीव ऊर्जा शक्ती असते, हेही तितकंच खरं, पण तो या शक्तीचा उपयोग करत नाही. एखादी खास संधी मिळाली तरच हा दुसरा दरवाजा त्याच्या राखीव ऊर्जा शक्तीचा वापर करतो. याबद्दल आपण पुढे विचार करणारच आहोत. तर दोन्ही दरवाजे शांत झाल्यानंतर जी स्थिरता लाभते, शांती लाभते, तिथूनच झोपेला आरंभ होतो. तिसरा दरवाजा नेहमीच बंद असतो. झोपच या दरवाजाला खोलते आणि आपणास आत घेऊन जाते. परंतु हे सर्व काही नैसर्गिकरित्या होत असते. कृत्रिम झोप किंवा गोळी खाऊन आपणास आलेली झोप या दरवाजाच्या आत जाऊ शकत नाही. कारण झोपेची गोळी आपण तेव्हा खातो जेव्हा आपले मन व्यवस्थित कार्य करत नसते, आपण अस्वस्थ होत असतो, मनात अनेक विचारांचे काहूर माजलेले असते आणि विचार शांत व्हायचे नाव घेत नसतात. या स्थितीतच आपण झोपेची गोळी घेत असतो. याच प्रसंगात दुसरा दरवाजा त्याच्या राखीव शक्तीचा वापर करत असतो. त्यात झोपेची गोळी घेतल्यानंतरही एखाद्या 2 क्षणांसाठी जेव्हा नैसर्गिक स्थिती बनते तेव्हा आपण तिसऱ्या दरवाजाच्या आत प्रवेश करतो. आता प्रश्न असा आहे की या तिसऱ्या दरवाजात नेमकं काय आहे आणि तो इतका खास का आहे? ज्याप्रमाणे समुद्राचे अनेक किनारे असू शकतात आणि या अनेक किनाऱ्यांवर अगणित लाटा असू शकतात, परंतु तरीही समुद्राच्या मध्यात किंवा खोल भागात तिथे एकदम शांतता असते. तिथे कसलीच लाट नसते, सर्व काही स्थिर असतं. सर्व लाटा केवळ समुद्राच्या पृष्ठभागावर एकत्र येऊन समुद्राच्या अस्तित्वाचं दर्शन घडवत असतात. याचप्रमाणे जेव्हा आपण तिसऱ्या दरवाजात प्रवेश करतो तेव्हा आपण एका भव्य दिव्य अस्तित्वात प्रवेश करतो आणि त्यात सामावून जातो. जशी आई तिच्या गर्भात तिच्या बाळाला सामावून घेते आणि ते बाळ पूर्णपणे त्याच्या आईशी एकरूप होऊन जाते, त्याचप्रमाणे आपण या भव्य दिव्य अस्तित्वाशी एकरूप होऊन जातो, सामावून जातो.
इथे नेमकं काय घडतं तर इथे रोजच्या रोज सूचनांची आदानप्रदान होत असते. आदानप्रदान सूचनांची कुणाबरोबर होत असते तर संपूर्ण ब्रह्मांडासोबत, प्रत्येकासोबत. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जण जोडलेला असतो. कधी कधी काही जणांना एखाद्या अनोळखी व्यक्तीस पाहून असा भास होतो की त्या व्यक्तीला ते कुठेतरी भेटलेले आहेत किंवा त्यांना ते ओळखत आहेत. खरं तर ते पूर्वी कधीच भेटलेले नसतात. असे यामुळे होते की अंतराने आपण सर्व एकच आहोत. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती, हे जग, हे संपूर्ण ब्रह्मांड, हे सारं काही एकच आहोत. आपण सर्व एकमेकाशी जोडले गेलेलो आहोत. आता प्रश्न असा आहे की आपण ह्या तिसऱ्या दरवाजात कोणत्या अवस्थेत पोहोचतो? काय आपण मूर्छित अवस्थेत पोहोचतो की झोपलेल्या अवस्थेत? खरं तर इथे ना कोणी मूर्छित राहू शकत, ना कोणी झोपेत राहू शकत. हो, झोपेत राहू शकतो, पण इथे झोपेचा अर्थ म्हणजे काय तो आपण समजून घेऊया. जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोप आपणास वास्तविकपणे नियंत्रित करून जागृत करत असते. त्या तिसऱ्या दरवाजात आपण जागृत अवस्थेमध्ये प्रवेश करतो, परंतु आपल्यावर झोपेचे नियंत्रण असते. या तिसऱ्या दरवाजाच्या आत घडणाऱ्या कोणत्याही घटनांचे आपण स्मरण ठेवू शकत नाही. इथे केवळ जाणीव ठेवू शकतो किंवा अनुभूती घेऊ शकतो आणि या जाणीवेला किंवा अनुभूतीस आपण स्मरणात ठेवू शकत नाही. झोप आपणास स्मरण करू देत नाही. कधी कधी हलकं फुलकं किंवा तुटक्या फुटक्या जाणीवेला किंवा अनुभूतीस आपण घेऊन येत असतो. त्याचमुळे आपणास अनोळखी लोक कधी कधी ओळखीचे भासू लागतात, कारण त्या लोकांशी आपण जोडले गेलेलो आहोत. जोडलेलो तर आपण प्रत्येकाशीच आहोत, पण स्मरण होत नाही, म्हणूनच आठवण राहत नाही. रात्रभर झोपेत आपण या तिसऱ्या दरवाजात मुश्किलीने 4 किंवा 5 मिनिटेच राहतो. एवढ्याशा कालावधीतच आपणास इतकी ऊर्जाशक्ती मिळते की आपल्या मनाचा पहिला व दुसरा स्तर, म्हणजेच पहिला दरवाजा आणि दुसरा दरवाजा पूर्णपणे उत्तेजित होऊन कार्यान्वित होतो. जसे हे दोन्ही दरवाजे कार्य करण्यास सक्षम होतात, तत्क्षण झोप आपणास या तिसऱ्या दरवाजातून खेचून बाहेर आणते आणि तो दरवाजा पुन्हा बंद होऊन जातो. त्यानंतर आपला दुसरा दरवाजा म्हणजे अचेतन मन, म्हणजेच अंतर्मन आपलं काम सुरू करते आणि आपण स्वप्न पाहू लागतो. आणि जेव्हा आपला पहिला दरवाजा काम करण्यास सुरुवात करतो, म्हणजे आपलं चेतन मन काम करण्यास
बाह्यमन काम करण्यास सुरुवात करते तेव्हा आपण स्वप्नांतून जागे होतो आणि सकाळी उठून आपली दैनंदिन किंवा नेहमीची कामे करण्यास सुरुवात करतो. ही जी दिवसभराची कामे करण्याची ऊर्जा शक्ती आहे ती त्या तिसऱ्या दरवाज्यातील केवळ 4 ते 5 मिनिटातूनच मिळत असते. परंतु आपण लगेचच या भव्य दिव्य अस्तित्वासाठी जागृत होऊ शकत नाही. सत्य हे आहे की आपणास वाटते की आपण जागृत आहोत म्हणून. जेव्हा आपण झोपेत नसतो, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हाही आपण झोपूनच राहतो, झोपेच्या तंद्रीत राहतो. आणि ही अशी झोप आहे की जी आपणास सोडता येत नाही. केवळ ध्यानच या झोपेला तोडू शकते. आता प्रश्न येतो की ध्यान काय करते? ध्यान आपणास जागृत करते. ध्यान आपणास प्रथम छोट्या छोट्या कार्यांप्रती, कर्माप्रती जागृत करते. नंतर हळूहळू गहन होत जाते. तसतसे आपण आपल्या मनाप्रती जागृत होत जातो. पहिले आपण चेतन मनाप्रती जागृत होत जातो. आपण आपल्या भावनांना जागृत होऊन पाहू लागतो. जेव्हा आपण आपल्या चेतन मनाप्रती म्हणजेच बाह्य मनाप्रती पूर्ण जागृत होऊन जातो, त्यानंतर आपण अचेतन मनाकडे जाऊ लागतो, म्हणजेच अंतर्मनाकडे जाऊ लागतो. कधीकधी ध्यान करणारा व्यक्ती रडू लागतो, हसू लागतो किंवा काहीच करत नाही, शांत राहतो. परंतु मनाच्या आत सर्व काही चालू असते, जसे हसणे, रडणे, चिडणे, रागावणे, प्रेम करणे, दया करणे, अत्याचार करणे. याचा अर्थ म्हणजे तो व्यक्ती सद्यस्थितीत अचेतन मनाच्या उंबरठ्यावर आला आहे आणि आता त्याला सर्व काही तुटकं फुटकं किंवा हलकं फुलकं भासत आहे. आणि जसे त्याला भासत आहे तसेच त्याला जाणवत आहे. आणि जसे त्याला जाणवत आहे तसेच तो ते प्रकट करत आहे. परंतु काही ध्यानी व्यक्ती नियंत्रण पण ठेवतात, म्हणून ते बाहेर काहीच प्रकट होऊ देत नाहीत. फक्त ध्यानपूर्वक विश्लेषण करतात किंवा निरीक्षण करतात. जेव्हा ध्यानी व्यक्ती अचेतन मनामध्ये पूर्णपणे प्रवेश करतात तेव्हा त्यास सर्व काही स्पष्ट व स्वच्छ दिसू लागते. भावना देखील शुद्ध होत जातात, शुद्ध जाणीवेत प्रवेश करतात. इथे व्यक्ती स्वतःला जाणू लागतात. तो कोण आहे, तो काय होता, तो काय होईल. परंतु अचेतन मनाचे देखील बरेच स्तर असतात आणि ते व्यक्तीस घेरण्याचा किंवा अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा ध्यान करणारा व्यक्ती दृढ निश्चयाने ध्यानामध्ये अटळ राहतो तेव्हा हे अचेतन मन त्याच्याकडे असलेली राखीव ऊर्जा शक्ती वापरू लागते आणि आपणास अशा काही गोष्टी दाखवून ते आपणास विचलित व्हावे किंवा अस्वस्थ व्हावे यासाठी प्रयत्न करतात. ते आपणास उत्तम प्रकारे जाणत असते. ते आपल्या सर्व कमजोरी, दुर्बलता, दोष
अशक्तपणा आपल्यासमोर उभे करते. मग ती भीती असो, क्रोध असो, इच्छा असो, वासना असो, कामना असो की लालच असो, हे सर्व ते आपल्यासमोर प्रकट करत राहते. आपणास कोणी सोडून जाईल ह्याची भीती किंवा कुणाच्या तरी मरणाची भीती सर्व काही आहे त्याच्याजवळ. आपल्यासमोर ठेवण्यासाठी खरं तर हे सर्व उलटी किंवा ओकण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात जेवण करते आणि त्यास उलटी होते, त्या उलटीत तेच सर्व बाहेर पडते जे त्याने खाल्लेले आहे. परंतु ते अगदी तसेच नसते जसे त्याने खाल्ले होते. त्याचा रंग, रूप, आकार कुरूप झालेला असतो. त्याचप्रमाणे अचेतन मन देखील उलटीच करत असते. तेच सर्व बाहेर पडत असते जे आपण त्यात जमा केलेले आहे, साठवलेले आहे, आपल्या पूर्वकर्मातून कमवलेले आहे. हे सर्व कुरूप किंवा चित्र विचित्र रूपाने आपल्यासमोर प्रकट होत राहते. ज्याप्रमाणे उलटी केल्याने पोट साफ होते आणि हलके फुलके होते, त्याचप्रमाणे अचेतन मनाद्वारे प्रकट झालेल्या सर्व प्रकारच्या भीती, चिंता, अडचणी सोबत तुम्ही सशक्तपणे लढा देऊन जिंकता आणि त्यांचा आपल्यावर काहीच परिणाम होऊ देत नाही. आपण केवळ ध्यानपूर्वक विश्लेषण करता किंवा निरीक्षण करता व फक्त पाहत राहता, तेव्हा आपले अचेतन मन थकून भागून हार स्वीकार करते. कारण आता त्याच्याकडे कोणतेच शस्त्र उरलेले नाही, म्हणून ते झुकते किंवा लीन होते. अचेतन मन बदलून जाते. त्यामुळेच ध्यान करणाऱ्या व्यक्तीचे चेतन मन देखील बदलते आणि तेव्हा ते जे पहिले होते ते न राहता ते वेगळंच काहीतरी बनतात आणि ह्या व्यक्तीस तिसऱ्या दरवाजात प्रवेश करण्यास झोपेची आवश्यकता राहत नाही. त्याच्यासाठी दरवाजे स्वतःच आपोआप उघडतात. काही व्यक्ती सरळ त्या दरवाजामध्ये प्रवेश मिळवतात, तर काही व्यक्ती असे देखील असतात की ते त्या तिसऱ्या दरवाजाच्या उंबरठ्यावर उभे राहतात आणि तिथूनच विश्लेषण किंवा निरीक्षण करतात. ध्यानपूर्वक पाहत राहतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. असे लोक जे या तिसऱ्या दरवाजाच्या आत न जाता पुन्हा या संसारात किंवा जगात येतात, ते स्वतःसाठी येत नाहीत. ते येतात करुणावश जगाला बदलण्यासाठी, जगाला सत्य मार्ग सांगण्यासाठी, दाखविण्यासाठी. जसे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी संपूर्ण जीवनभर जगाला सत्याचा मार्ग दाखविला, खरं ज्ञान दिलं. बरेच जण त्यांच्या विरोधातही होते. जीवितहानीचा धोका होता हे सर्व तथागत बुद्ध जाणत होते. तरीही त्यांनी कधीच त्याची पर्वा केली नाही की कुणाला काही बोलले नाही. त्यांची इच्छा सर्वांचे कल्याण व्हावे हीच होती. त्यांना वाटायचे मानव ज्या अंधारात भरकटत आहे त्यातून त्यांना बाहेर काढावे. असे लोक
जगातील आपले काम पूर्ण झाल्यावर महापरिनिर्वाण घेऊन त्या तिसऱ्या दरवाजातून आत जातात. एक किस्सा आहे. एकदा भगवान बुद्ध झोपले होते. तेव्हा ते झोपायचे तेव्हा ते एकाच कुशीवर संपूर्ण रात्र झोपायचे. हे पाहून एक दिवस आनंदने त्यांना विचारले, तथागत, मी तुम्हाला तुम्ही झोपले असताना पाहिले आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही केवळ एकाच कुशीवर झोपता, पण जेव्हा मी झोपतो तेव्हा माझी कुशी बदली होत राहते. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर. ज्या अवस्थेत मी रात्री झोपतो ती सकाळी बदललेली असते. तथागत बुद्ध हसले आणि त्यांनी सांगितले, ज्याप्रमाणे मी जागेपणी जागृत राहतो त्याचप्रमाणे मी झोपेत देखील जागृत राहतो. मला जाणीव असते व मला माहीत असते की माझे शरीर कोणत्या स्थितीत आहे. माझी इच्छा असेल तेव्हाच मी माझ्या शरीराची स्थिती बदलू शकतो. माझे शरीर स्वतः होऊन काहीच करू शकत नाही. आनंदने विचारले, हे तथागत, मग माझ्या बाबतीत असे का नाही होत? तथागत म्हणाले, कारण तुझे शरीर अजून तुझ्या नियंत्रणात नाही. त्याला अद्यापही दुसरे कुणीतरी नियंत्रित करत आहे. हे अजून दुसऱ्याच्या अधीन आहे. जेव्हा तू जागृत होशील तेव्हा तू झोपेत देखील जागृत राहण्यास तयार होशील. झोप आणि ध्यानात हेच अंतर आहे. झोप आपल्यावर नियंत्रण ठेवते आणि चेतनमन व अचेतन मन ऊर्जा शक्तीने पूर्णपणे भरते. तेव्हा झोप आपल्याला खेचून बाहेर आणते. ध्यान आपणास स्वतंत्रता देते आणि स्वतः निर्णय घेण्याची क्षमता देते. आपली समजण्याची शक्ती व आकलन शक्ती उच्च कोटीला घेऊन जायचे काम ध्यानच करत असते. आणि नशा मात्र आपला अमूल्य काळ नष्ट करत राहते. आपल्याला नष्ट करून टाकते. ती आपल्याला कुठेच जाऊ देत नाही. ती काही करू देत नाही. उलट आपण जिथे आहोत तिथूनही आपणास खालच्या पातळीवर आणून ठेवते.